हॅलो हाय नमस्कार. मी तुमच्या सर्वांच्या ओळखीची विजया भोसले शिंदे. आज मी आले आहे मुंबईमधील बीडीडी चाळ लोअर परेल येथे एका खास ठिकाणी. तेथे इको फ्रेंडली मूर्ती बनवल्या जातात. हे आहे आपल्या परेश दादाचं दुकान आणि इथे आपण जाऊया आतमध्ये बघायला. अतिशय युनिक मूर्त्या ज्या बनवल्या जातात पेपरच्या लगद्यापासून, जिथे कुठेही प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर केला जात नाही. अतिशय इको फ्रेंडली सगळ्या मूर्त्या आहेत. मला लास्ट टाइम खूप माहिती मिळवल्यानंतर कळलं की इथे ह्या मूर्त्या बनवल्या जातात. मी फार शोधत आलेले. तुम्हाला जास्त शोधायची गरज नाहीये. मी प्रॉपर तुम्हाला ऍड्रेस इथे मेन्शन करणार आहे आणि सांगणार आहे इको फ्रेंडली मूर्ती मुंबईमध्ये कुठे मिळतात ते. आणि मूर्ती आपण आतमध्ये बघूया त्या कशा तयार केल्या जातात. गेल्या 5 वर्षापासून इथे हे काम मूर्ती बनवण्याचं चालू आहे आणि प्रॉपर इको फ्रेंडली आहे. कुठेही प्लॅस्टर ऑफ पॅरिस नाही. इथे प्रणय दादा छान मूर्ती पेंटिंग करतोय आणि गेल्या 5 वर्षापासून हे शॉप इथे आहे. आता नवीन शॉप त्यांनी ओपन केलेला आहे दादर येथे. तिथे फार मोठ्या सार्वजनिक मूर्ती असतात ना दादा, आणि ह्या सगळ्या तुम्हाला घरगुती मूर्ती दिसतील. किती साईज पासून किती साईज पर्यंत इथे उपलब्ध आहेत? इथं 1 फुटापासून ते 2.5 फुटापर्यंत इथं मूर्ती आहेत आपल्याकडे. 1 फुटापासून 2.5 फुटापर्यंत हा, एवढ्या मूर्त्या इथे उपलब्ध आहेत. आणि सगळ्या मोठ्या तिकडे आहेत दादरला. मोठ्या सर्व म्हणजे आपल्या 5.5 फुटापासून ते 20 फुटापर्यंत तिकडे आहेत सर्व. अच्छा, 20 फुटापर्यंत तिकडे सगळ्या मूर्त्या आहेत. आणि तुम्ही मूर्ती पाहू शकता. अतिशय सुंदर सुबक आणि रेखीव मूर्ती आहे. आणि मूर्तीला जे कलर वापरलेत ना ते पण माहितीये तुम्हाला, वॉटर कलर यूज केलेले आहेत. प्रॉपर इको फ्रेंडली ही मूर्ती आहे. दादा यूज करतोय हा वॉटर कलर आहे आणि कागदाच्या लगद्यापासून एवढी सुबक मूर्ती बनली आहे. मातीची पण मूर्ती आम्ही दादा घेतलेली, पण कसं आहे मातीची मूर्ती उचलायला हेवी जाते, हेवी पडते ते आपल्याला. ती असं 2 फुटाची तर उचलूच शकत नाहीये एक माणूस, त्याला 2-3 माणसं लागतात. आणि ही मूर्ती 2 फुटाची मूर्ती सुद्धा मी आरामात उचलू शकते, कारण ह्याचं वेट अतिशय कमी आहे. त्यामुळे ही एक खासियत आहे मूर्तीची. आणि मूर्ती इतक्या रेखीव आहेत ना दादा. ही किती 2.5 फुटापर्यंत आहे ना? हो, 2.5 फुटाची. 2.5 फुटाची मूर्ती आहे आणि अतिशय रेखीव आहे. हलकी, सुबक आणि रेखीव. मूर्तीचा सगळा जीव आहे ना दादा डोळ्यांमध्ये असतो. आणि हे डोळे बनवण्याचं कोणाकडे असतं काम? आपल्याकडे आता तो सुजल म्हणून करते. त्याच्या आधी एक आरती म्हणून होती. अच्छा, आय थिंक लास्ट टाइम मी त्या आरतीताईला भेटलेले. इथे ती हे करत होती. म्हणजे डोळे, फक्त डोळे हे पेंटिंग करण्यासाठी 2 खास व्यक्ती इथे आहेत. आणि आमची खास डिमांड असते इथे. लास्ट टाइम पण आम्ही आलो, मूर्तीचे आम्ही डोळे निळे घेतलेले. ब्ल्यू आईज आम्हाला हवे होते. आणि ह्या वेळेला पण आम्ही मूर्ती बुक केली. कोणती हे खूप सिक्रेट आहे, तुम्हाला दाखवणार आहे नंतर मूर्ती रेडी झाल्यानंतर. आणि मूर्तीचे ही डोळे आम्हाला ह्या वेळेला ब्ल्यू आईज पाहिजेत. बघा ही आमची डिमांड आहे. होईल ना कम्प्लीट? होईल. म्हणजे इथे आल्यानंतर कोणतीही मूर्ती तुम्ही चूज करा, त्याला जसं तुम्हाला कलर कॉम्बिनेशन हवंय तसं इथे दादा करून देणार. म्हणजे तुम्हाला जर हा शेला धोतर ऑरेंज नकोय, इथे व्हाईट हवंय, रेड हवंय, तर त्या प्रकारे दादा इथे कलर चेंज करून देतात. बरोबर आहे दादा? आणि किती दिवस आधी यावं लागेल इथे? तुम्हाला कसं, आमचं कसं जेव्हा मूर्ती येतो पण आपण बुकिंग घेतो. मूर्ती संपल्या की आपण बुकिंग बंद करतो. लास्ट टाइम ऑलमोस्ट मूर्ती संपल्या होत्या, कारण आम्ही 15-20 दिवस आधी आलेलो. आणि आमचं नशीब चांगलं, एक बाप्पा इथे होते आणि आम्ही लगेच डिमांड केली, नाही आम्हाला हेच हवेत म्हणून. आणि माहितीये तुम्हाला लास्ट टाइम आमच्या पप्पांच्या मूर्तीला 3 पारितोषिकं मिळालेली आहेत, रेखीव मूर्ती आणि इको फ्रेंडली मूर्ती म्हणून. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही इथे आलोय. तर तुम्ही कारखाना बघू शकता.
आता तुम्ही इथे मूर्ती बघू शकता, हे सगळे यूज केलेले कागद आहेत. म्हणजे हे कुठल्या तरी आहे ना बिल्डिंगची बिलं आहेत ही आणि ती अच्छा त्याच्यातून आणलेले आहेत आणि रद्दीमध्ये टाकलेले पेपर आहेत. अच्छा वह्यांचे पेपर, रद्दीचे पेपर ते यूज केले. काका तुमचं नाव काय? मंगेश काका ही मूर्ती बनवतात. किती वर्षापासून बनवताय तुम्ही? 20 वर्ष झाली मंगेश काका ह्या मूर्त्या बनवतात. पण कसं वाटतंय की पूर्वीच्या मूर्त्या आणि आता ह्या इको फ्रेंडली पेपर पासून तुम्ही बनवताय, मेहनत जास्त ह्या मूर्तीमध्ये? मेहनत सगळ्यामध्ये आहे, पण काय त्याच्यात इको फ्रेंडली असल्यामुळे इझी होतं. इको फ्रेंडली असल्यामुळे इझी होत आहे. पण तुम्हाला काय वाटतं खऱ्या अर्थाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बंद व्हायला हव्यात की नाही? बंद व्हायलाच पाहिजे. खास करून 22 फुटाच्या 25 मूर्त्या सगळ्याच बंद व्हायला पाहिजे. एक नंबर. हे खरोखर कारण काय देवाची विटंबना होते, बरोबर. त्यामुळे त्या बंद झाल्याच पाहिजे. आपण एवढं भक्तिभावाने 1.5 भक्तिभावाने दिवसाचा, 5 15 दिवसाचा, 7 गणपती दिवसाचा बसवतो गणपती प्रश्नच नाही. आणि घेताना मग त्याची वाट लावतो. बरोबर त्यामुळे आहे. प्लास्टर हे बंदच झालं पाहिजे. पूर्ण विसर्जनच होत नाही ना होत काका नाही. त्याच्यामुळे. विसर्जन बंद, हे प्लास्टर बंदच झालं पाहिजे. नक्की नक्की काकांनी सांगितलेलं आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या ह्या बंदच झाल्या पाहिजेत आणि मुख्य करून मोठ्या मूर्त्या 5 फुटाच्या वरती परमिशन द्यायलाच नाही पाहिजे. 5 फुटाच्या वरती गव्हर्नमेंटने परमिशनच नाही द्यायला हवी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची. कारण कितीही भक्तिभावाने तुम्ही 25 नारळाचं तोरण बांधा, 21 नारळाचं तोरण बांधा, काही उपयोग नाही. काय उपयोग नाही. जसं मूर्ती तुम्ही चांगलं आगमन करताय तसंच त्याचं पूर्णपणे विसर्जनही झालं पाहिजे. जोशात घेऊन जातो, आगमन करतो, पण लास्टच्या दिवशी खाकचं विटंबना लावतो. हे चुकीचं आहे. कारण वाईट वाटतं. गप्प गणपती आपण एकदा आपलं दैवत मानतो, त्याची विटंबना होऊ नये असं माझं तरी वाटतं. आणि खरोखर कारण तुम्ही खरे कलाकार आहात, तुम्ही घडवताय तेव्हा आम्ही मूर्तीची पूजा करतो असं आहे. कारण जर असे कलाकार जर घडवणारच नाहीत तर मला मूर्ती करायला परमिशन दिली नाही पाहिजे. बरोबर आहे. जे मूर्ती बनवतात ना त्यांना या मोठ्या मूर्तीचे परमिशन दिलीच नाही पाहिजे गव्हर्नमेंट. बरोबर आहे. मग ते बनवणारच नाही ना. बरोबर आहे. आणि प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांना पण परमिशन द्यायला पाहिजे. पण कसं आहे काका प्रत्येकाची अशी जबाबदारी आहे की कोणीही प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती घेतलीच नाही पाहिजे. जर आपण घेणारच नाही तर समोरचा बनवणारच कशाला? बनवलीच नाही पाहिजे. बरोबर आहे. मग बाकी घेणारच कसे? बरोबर. पण घेणाऱ्याने पण जर घेतलीच नाही तर बनवणारा पण बंद करेल बनवायला. हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मी ठाण्यावरून एवढ्या लांब ह्याच्यासाठी आले. लास्ट टाइम मला कळलं की इको फ्रेंडली मूर्ती फक्त इथे दादाकडे बनवली जाते. त्यामुळे मी इथे शोधत शोधत आले आणि मला हवी तशी सुंदर मूर्ती इथे पेपरच्या लगद्यापासून मिळाली आणि ती मी घेतली लास्ट टाइम. आणि ह्या वेळेला पण मी इथेच आली. आणि दादा खूप छान तुम्ही एक मेसेज दिलाय आणि तो मला असं वाटतं प्रत्येकाने फॉलो करायला पाहिजे की मूर्ती घ्यायची तर कोणती? पेपरच्या लगद्यापासून. त्यामुळे त्याच पेपरवरती आपण अभ्यास करतो, लिहितो आणि नंतर ते पेपर काही यूज नाहीत म्हणून आपण रद्दीमध्ये टाकतो. रद्दीतून ते पुन्हा कचरा पेटीमध्ये जातात. तर त्या अभ्यास केलेल्या पेपरचा जर असा चांगला उपयोग झाला तर खूप चांगली गोष्ट आहे. विद्येचं आराध्य दैवत आहे हे. आणि त्यातच जर ते पेपर यूज झाले तर त्यापेक्षा चांगली गोष्ट काहीच बोलू शकत नाही आपण. आणि तेव्हा खरं गणपती बाप्पा पावतील आपल्याला. तर असे हे साचे आहेत इथे तुम्ही बघू शकता. हे कशामध्ये दादा? रब्बर मध्ये का? रब्बर मध्ये हा साचा आहे आणि ह्याच्यामध्ये तो कागदाचा लगदा फिक्स केला जातो. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक मूर्ती पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळते. 10 मिनिटात विरघळली जाते पेपर पलची. 10 मिनिटांमध्ये. तसं प्लास्टर ऑफ पॅरिस लगेच विरघळत जात नाही. ते तोडावाच लागतो. दुसऱ्या दिवशी आपण बघतो ना त्या मूर्त्या तलावातून बाहेर काढलेल्या असतात आणि त्या ट्रक मध्ये घेऊन पुन्हा मग दुसरीकडे ते घेऊन जातात. ते बघवत नाही दुसऱ्या दिवशी. ते आपल्याच पायाखाली येतात. प्रश्नच. आपण जेव्हा गणपती बुडाला मूर्ती आपल्या पायाखाली आपल्याला खूप बेकार वाटतं. बरोबर आहे. तसं होऊ नये असं मला तरी वाटतं. काकांना वाटतंय, मला पण वाटतंय आणि मला खरंच वाटतंय तुम्ही बघताय ना हा व्हिडिओ तुम्हाला पण मनापासून वाटत असेल. जर तुम्हाला वाटतंय ना तर खरंच पीओपीच्या मूर्ती घेऊ नका. थोडंसं लांब पडेल या इथे पण कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या इको फ्रेंडली मूर्तीच घ्या. दादा नाव काय आपलं? सुनील दादा काय करताय एक्झॅक्टली हे तुम्ही? नॅचरल गम म्हणजे हाही इको फ्रेंडली गम आहे? इको फ्रेंडली म्हणजे आपण जो डिंक खातो ना त्या डिंकाच्या पावडर पासून बनवलेला गम. आपण जो डिंक खातो त्या डिंकाच्या पावडर पासून बनवलेला हा गम आहे. म्हणजे हाही तेवढाच नॅचरल आहे जो ह्या पेपरला यूज करतो. सात्विक. काकाने सांगितलं हा सात्विक गम आहे. म्हणजे तोही किती नॅचरल आहे बघा. काहीच केमिकल युक्त काहीच नाही.
केमिकल युक्त इथे काहीच नाहीये. इवन हा पेपर त्याच्यानंतर ती चॉक पावडर आहे. अच्छा नॅचरल आहे ती. अच्छा चॉक पावडर आहे ती, ती चॉक म्हणजे आपल्या खडूची खडूची. खडूची पावडर, चॉक पावडर दादा बोलले. आणि हे आपल्या डिंकापासून, डिंकापासून. डिंकाच्या पावडरीपासून बनवलेला गम आहे हा. गम आहे. म्हणजे बघा किती नॅचरल आहे हे. खूप छान दादा, म्हणजे हे खरंच आम्हाला माहिती नव्हतं. आम्हाला वाटलं फक्त कागदाचा लगदा नाही. आणि त्याच्यापासून मूर्ती बनवली जाते, पण त्याच्या मागे पण ही मेहनत आहे. कागदाचा लगद्याला बाइंड करायला काहीतरी हवं ना. बरोबर आहे, तो एकत्र कसा राहील कागद, नाही तर सुकला की तो सुकून जाईल. बरोबर आहे. आणि पाण्यामध्ये पण लगेच हे होऊन हा, जातं. ते बघून. आणि किती दिवस लागतात तरी एक मूर्ती बनायला साधारण? बनते एका दिवसात, पण ती वाळवायला अशी साच्यातून बाहेर काढून तिला शेप द्यायला ॲटलिस्ट 3-4 दिवस तरी जातातच अच्छा, एका एका मूर्तीला. पण मेहनत पण आहे ना, ती पण खूप सात्विक आहे. हा सात्विक. काकांची मेहनत पण तेवढीच सात्विक आहे, ती पण इको फ्रेंडली आहे. Eco त्यामुळे मूर्ती सुद्धा इको फ्रेंडली बनते. प्रणय दादा सुबक असं इथे पेंटिंग चालू आहे, प्रणय दादाचं काम चालू आहे, त्याला मी जास्त डिस्टर्ब करत नाही. पण प्रणय दादाकडून मला एक अजून माहिती कळली की इथे जेवढ्या मूर्ती आता पेंटिंग झाल्यात ना, त्या सगळ्या चालल्या सुरतला. म्हणजे सुरतला आपले जेवढे मराठी बांधव आहेत त्यांना ह्या इको फ्रेंडली मूर्ती हव्यात आणि त्यांनी इथे ऑर्डर केलेली आहे. आणि फक्त सुरतलाच नाही, इथून आउट ऑफ इंडिया सुद्धा मूर्ती चालल्यात आणि त्या आहेत ऑस्ट्रेलिया, US आणि कुठे दादा? कॅनडाला. म्हणजे इथे पण आपले मराठी बांधव आहेत आणि तिथे ह्या मूर्ती चालल्यात. तर खूप मोठी गोष्ट आहे की आपल्या मूर्ती आता बाप्पा चालले थेट परदेशामध्ये. आणि किती मूर्त्या तरी साधारण दादा इथे तयार होतात? आता आम्ही लास्ट टाइम किती 250 मूर्त्या केल्या होत्या. आम्ही यावर्षी आमचं टार्गेट आहे 400 मूर्त्या पार करायचं. करणार तुम्ही 400 ने 500 पण पार कराल याचं आता मला गॅरंटी झालेली आहे. कारण मला एवढं नव्हतं माहिती की एवढंच माहित होतं की मूर्ती फक्त कागदाच्या लगद्यापासून बनते, पण त्या कागदाच्या लगद्याला बँडिंग करण्यासाठी काय 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 वापरतात हे नव्हतं माहिती की तेही एवढं सात्विक आहे. मला काकांकडून कळेलंय. आणि मी लवकरच दादरच्या पण शॉपला भेट देणार आहे जिथे मोठ्या मोठ्या सार्वजनिक मूर्ती तयार होतात आणि त्याही पेपरपासून बनवलेल्या. म्हणजे मला वाटलं होतं फक्त छोट्याच मूर्ती बनवल्या जातात, पण मोठ्याही. असं सुबक असं सगळं दादाने आता इथे पेंटिंग केलेलं आहे. तरी किती रात्रंदिवस काम करतो का दिवसातले अशी काही तुझे ठरलेले आहेत तास असे? नाही, रात्रीचा पण असतो कधी कधी, नाही तर सकाळी मी 11ला येतो, 11 ते मग इथं 10 वाजेपर्यंत असतो रात्री. अच्छा, रात्री 10 वाजेपर्यंत असतो. प्रणय दादा आहे तर प्रणय दादाचा पण नंबर आम्ही मेन्शन, तुला पर्सनली कॉल करू देत ना? हो चालेल. प्रणय दादाला कॉल करा, पर्सनली कॉल करा. तो अजून छान सुबक मूर्त्या दाखवेल, कारण त्याने आम्हाला खूपच छान रेखीव मूर्ती दाखवली आहे जी लवकरच मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि दादा डिमांड आहे ब्ल्यू आईज, ती तुला कम्प्लीट करायची. आणि मला सांग, इथे मूर्ती जेव्हा सुरुवात केली बनवायला तेव्हा काय रिस्पॉन्स आलेला पहिल्या मूर्तीला? जेव्हा पहिला आम्ही स्टार्टिंग केलं तेव्हा कसं जास्त लोक प्लॅस्टर मध्ये हे करत होते. अच्छा, आता 1-2 वर्ष आले आम्ही जास्त पब्लिसिटी झाल्यामुळे ते लोक जास्त आमच्याकडे वळालेत. असं नाही, मला तर असं वाटतं हा व्हिडिओ बघून सगळेच इकडे वळा आता. तिकडे वळू नका पीओपी कडे. असं आहे. आता ही 2 फुटाची मूर्ती आहे ना? 2 फुटाची मूर्ती आहे. अतिशय हलकी, अगदी अर्धा किलो वजन असेल दादा ना? 1 kg असेल वाटत नाहीये पण मला असं. अगदी लाईट वेट, रेखीव, सुबक, खूप छानच मूर्ती आहे. म्हणजे घरी जाताना पण टेन्शन नाही, तू पकडतो का मी पकडतो का, 2 जण लागणार. तर खूपच सुरेख आणि लाईट वेट मूर्ती आहे ही. किती फुटाची आहे? 2 फुटाची मूर्ती. 2 फुटाची मूर्ती आहे. आणि ही अगदी अर्धा 1 किलोच्याच आतमध्ये. मी आरामात सहज पकडलेली आहे दोन्ही हाताने. लाईट वेट आहे, सुबक आहे आणि खूपच कलर सुंदर आहे, ब्राईट कलर आहे. सुजल मर्चंडे, काय करतोयस तू आता? गणपतीची आखणी करतोय, पण आयुष्यात काय करतोय? शिकतोय, काय करतोय? कॉलेजला आहेस? काय कॉलेज, कोणत्या कॉलेजला आहेस? महात्मा फुले कॉलेजला आहे. आणि तुझं काय ड्रॉइंगचं झालेलं आहे का काय? नाही. म्हणजे हे असं इथे येऊनच शिकलाय सगळं? आता पुढच्या वर्षी जाणार आहेस कुठे? जे स्कूल ऑफ आर्ट्स. जे स्कूल ऑफ आर्ट्सला जाणार आहे. कारण एवढी कलाकुसर चालू आहे ना त्याची, अगदी सरळ लाईन त्याने घेतली. बाप्पांचे डोळे बघा आणि ह्याचे डोळे बघा. कारण इथे जेवढ्या मूर्त्या आहेत ना, सगळ्या मूर्त्यांचे सुबक असं डोळ्यांचं काम फक्त सुजलने केलेलं आहे. खूप रेखीव असेल ना, हातावरती खूप कंट्रोल ठेवायला लागत असेल ना? खूप प्रॅक्टिस करावी लागते.
मग तू डायरेक्ट मूर्तीवरती करतो? हो. दिवसाला तरी किती मूर्ती पेंटिंग करतो तू? 10-15. 10-15 मूर्ती तो पेंटिंग करतो. तुझं वय काय? माझा आता 18. 18 वर्षाचा आहे. 10-15 मूर्ती पेंटिंग करतो. आणि मूर्तीतलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाप्पांचे डोळे. हे असे सुबक आणि रेखीव डोळे, ह्याच्यामध्ये जीव टाकण्याचं काम हा मास्टर करतो. सुजल ना? सुजलचा अर्थ काय रे नावाचा? फक्त बांध. असे काही नाही. हीच होय. मूर्तीत अतिशय बारीक काम केलंय. हे मोषक बघू शकता तुम्ही, खूपच बारीक काम केलंय. आणि ही मूर्ती माहितीये कसली आहे? मातीची आहे आणि ही प्रॅक्टिससाठी यूज केले ह्या आमच्या सुजल दादाने. त्याचं जर प्रॅक्टिसच इतकं रेखीव आहे तर विचार करा बाकी मूर्तींचं काम कसं असेल. खूपच सुरेख. तर प्रणय दादा, कधीपासून मूर्ती पेंटिंगला सुरू करता तुम्ही, मूर्ती बनवायला? मूर्ती बनवायला आम्ही नोव्हेंबर-डिसेंबरला चालू करतो. नोव्हेंबर-डिसेंबर पासून हा. स्टार्ट. आणि बुकिंग कधीपासून घेता तुम्ही? बुकिंग आम्ही तेव्हा पण घेतो किंवा त्यानंतर पण घेतो असं. म्हणजे आमच्यासारखे कस्टमर असतील तर आम्ही कधीही येऊ शकतो हा. की आमची मूर्ती फिक्स आहे, हा. मग त्यात अजून आम्हाला ह्या व्हरायटी पाहिजे तर तुम्ही करून देणार हो. लगेच पटापट. आणि देतात दादा. लास्ट टाइम मी अचानक आले तरी करून दिलेली, पण तुम्ही अचानक येऊ नका. कारण जर परदेशातून लोक इथे येत आहेत मूर्ती घ्यायला, इथून मूर्ती तिकडे जात आहेत, तर तुम्ही कसली वाट बघताय? या इथे आपल्या इको फ्रेंडली बाप्पांना भेटायला.